येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना पडली आहे. त्यामुळे प्रभाग रचनेची निर्मिती करणे व त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरता हे उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. याकरता कार्यालयाचं उद्घाटन त्याचप्रमाणे नवीन पदाधिकारी कार्यकर्ते यांचा प्रवेश आता झपाट्याने भाजप पक्षात सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच आता पिसोलीत माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजपचे सर्व मान्यवर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाध्यक्ष नंदू परब, नाना सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या आज पिसोली भागातील कार्यालयाचं मोरेश्वर भोईर या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतात. त्या भागातील नागरिकांची दुसरं एक कार्यालय व्हावं अशी त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आज दुसऱ्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय. देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार हे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या संपूर्ण भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होऊ घातल्यात. त्यामुळे सर्व भागांमध्ये पार्टीची कार्यालये व्हावीत ही भावना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांची आहे आणि म्हणून आज एका कार्यालयाचं उद्घाटन केलं. धन्यवाद. मुळात या भागामध्ये आमचं असलेले जे कार्य आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातलं ते खरोखर खूप चांगलं कार्य आहे. परंतु या भागात कार्यालय आमचं नव्हतं. बऱ्याच वेळेला इथल्या लोकांना जनसंपर्कासाठी माझ्या पलीकडच्या मलंग रस्त्याच्या त्या कार्यालयात यावं लागायचं. ही अडचण लक्षात घेऊन या भागात आम्ही आज कार्यालय उभारलं. आज या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, त्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, निरंजनजी डावखरे साहेब, ही जी काय सगळी मंडळी आली, या सगळ्या मंडळींनी जे काही शुभेच्छा आशीर्वाद दिलेले निश्चित भारतीय जनता पार्टीचे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता की अंत्योदय विकास, म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या भागामध्ये मुळात भारतीय जनता पार्टीने गेलेल्या 10 वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे आणि या भागात असलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे निश्चितच हा जो पॅनल आहे, जी झालेली रचना आहे, हा भारतीय जनता पार्टीसाठी पूरक असलेला पॅनल आहे. त्यामुळे मला विश्वास आहे या भागातला जो काय पॅनल आहे, आडवली, गोरवली, पिसवली अशी या पॅनलची रचना आहे, हा फक्त विजयी होणार नाहीये, तर खूप चांगलं मताधिक्य या भागात घेणार आहे. किंबहुना ह्या पंचकृषीमध्ये खूप चांगलं मतदान या पॅनलमध्ये असेल एवढं निश्चित.